नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर योगेश व्ही इंगळे, सहाय्यक प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्र, अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प फळे, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे कार्यरत आहे. आज आपण माहिती जाणून घेणार आहोत संत्रा फळ पिकावरील बुरशीजन्य फळगळ व्यवस्थापन या बाबतीत. आपणास सर्वश्रुत माहितीच आहे की आपल्या संत्रा फळ पिकामध्ये आंबिया आणि मृग बहार हे दोन घेतल्या जातात. त्यातील आंबिया बहार हा नैसर्गिक असतो, तर मृग बहार हा कृत्रिमरित्या घेतला जातो. आंबिया बहार जवळपास आपल्या भागात सार्वत्रिक घेण्यात येतो, कारण तो नैसर्गिकरित्या येतो आणि खूप प्रमाणात त्याला आपल्याला फुलंसुद्धा दिसून येतात. परंतु बहुतांश ही 1 ते 1.5 लाखापर्यंत जी फुले लागतात आंब्या बहाराची, त्यापैकी फक्त 2%च फुलांपासून आपल्याला फळांची पूर्ण वाढ झालेली दिसते. म्हणजे जवळपास 95 ते 98% हे फुले व फळवाढीच्या अवस्थेत ही गळत असतात आणि ही गळण्यामागे कारण पण भरपूर असतात. आपणास माहीतच आहे की फुलं ही जानेवारी ते फेब्रुवारीच्या मध्यान्हात लागतात आणि ही त्या काळात थंडीची अवस्था असते थोडीशी, आणि नंतर मार्च ते जूनपर्यंत ही फळं विकसित होत असताना तीव्र उन्हाचा सामना करत असतात आणि लगेच मग जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या काळात सतत पाऊस असतो. म्हणजे अशा विषम परिस्थितीमध्ये आपली आंब्याची बहारची फळे ही झाडावर विकसित होत असतात आणि या दरम्यान विषम अवस्थेत काही झाडांमध्ये आंतरिक बदल झाल्यामुळे फळगळ जाणवते, तर काही वेळेस बुरशींचा सुद्धा प्रादुर्भाव होतो, काही वेळेस ग्रीनिंगसारख्या जीवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो, तर कीटकजन्य किडीमुळे सुद्धा आपल्याला या फळगळची समस्या दिसून येते. त्या मानाने मृगबहारमध्ये आपल्याला एवढी फळगळ जाणवत नाही, परंतु मृगबहार हा कृत्रिमरित्या घेत असल्यामुळे तो फुटण्याची फार चान्सेस कमी राहतात. म्हणजे आपण उपाययोजना करतो, परंतु थोडंसं जर वातावरण मे महिन्यामध्ये पाऊस वगैरे पडला तर ताण तुटून आपल्याला फुटीऐवजी नवतीच दिसून येते. त्यामुळे हा मृगबहार 30%च आपल्या भागामध्ये घेतला जातो. साधारणतः फळगळ ही 3 अवस्थेमध्ये 3 कारणामध्ये आपण विभागू शकतो. तर पहिली आहे वनस्पती आंतरिक शारीरिक बदल, जी 70% जाणवते, तर दुसरी किडींच्या प्रादुर्भावामुळे 10 ते 20% आणि रोग संसर्गजनामुळे 8 ते 10% आपल्याला फळगळ ही जाणवते. तर प्रथम हे जाणून घेऊ की वनस्पती आंतरिक शारीरिक बदल यामुळे कशी फळगळ जाणवते. कारण की तुम्हाला मी आताच सांगितलं आहे की आंब्या बहाराची ही फळं विकसित होताना विषम परिस्थितीला सामना करत असतात आणि ही सामना करत असताना या झाडांमध्ये भरपूर बदल होतात आणि या बदलामुळे आपल्याला ही फळगळ दिसून येते. वनस्पती शास्त्रीय फळगळ ही वाढणाऱ्या फळातील पाणी, कर्बोदके व संजीवके प्राप्त करण्यासाठीच्या स्पर्धेमुळे होत असते. या काळात पाण्याचा ताण, उच्च तापमान यामुळे लहान फळे गळून पडत असतात आणि जर तापमान 35 ते 40 सेंटीग्रेडच्या वर असेल आणि खालून ओळीत व्यवस्थापन नसेल तरीसुद्धा आपल्याला फळगळ दिसून येते. फळगळ होण्याआधी फळांच्या देठामध्ये गुंतागुंतीच्या वनस्पतीशास्त्रीय आंतरिक प्रक्रिया होत असतात. साधारणतः वनस्पतीच्या अवयांची निरोगी स्थिती, फळातील भ्रूणाचा योग्य विकास, ऑक्सिजन संजीवकाचा तसेच पाण्याचा फळाच्या शेवटच्या टोकापर्यंत होणारा जो पुरवठा आहे, यामुळेच पूर्ण फळ विकसित आपल्या झाडावर होत असते. परंतु यामध्ये जर अवरोध निर्माण झाला, जो की विषम परिस्थितीमुळे, हवामानामुळे किंवा यांत्रिक जखम किंवा कर्बोदकाचे असंतुलन, अन्नद्रव्याची कमतरता, जमिनीतील आर्द्रताची कमतरता किंवा अधिक ओलावा यामुळे सुद्धा ही फळगळ होते. याचबरोबर फळांच्या योग्य वाढीसाठी आपल्याला झाडावर पुरेशी पालवीसुद्धा हवी असते आणि ही जर नसेल तर आपल्याला ही वनस्पतीशास्त्रीय आंतरिक फळगळ दिसून येते. तसंच किडींच्या प्रादुर्भावामुळे जसं फळातील रस शोषण करणारा पतंग हा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून तर सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्या भागात खूप मोठ्या प्रमाणात येतो आणि फळांना डंख करतो तिथं, त्यामुळे फळांची सड होऊन ती फळं गळून पडतात. त्याचबरोबर फळमाशीसुद्धा आपल्या फळगळीसाठी आपल्या भागात कारणीभूत आहे. आणि रोगाच्या बाबतीत म्हटलं तर बुरशींचा प्रादुर्भाव, त्यामध्ये कोलोट्रायकम, अल्टर्नरिया, बॉटरीडिप्लोडिया, फायटोप्थोरा या बुरशीमुळे
फळांना संसर्ग होऊन सुद्धा फळगळ आपल्या भागामध्ये जाणवते. तर या स्लाईडमध्ये आपण बघू शकता बागेत फळगळ होण्याची कारणे जी आधीच आता मी विशद केलेली आहे. यामध्ये जास्त फळांची संख्या ठेवणे हे सुद्धा आहे, कारण की झाडाची पोसण्याची क्षमता म्हणजे मातृत्व लादण्याची क्षमता यावर सुद्धा फळगळ अवलंबून असते. जर पुरेशी पालवी नसेल आणि सशक्त झाड नसेल तर ती झाडे 1000 ते 2000 फळं टिकून धरू शकत नाही. त्यामुळे आपोआप आपल्याला फळगळ ही दिसून येते. यामध्ये आपण बघू शकता की फळगळच्या कोणत्या अवस्थात आहे, म्हणजे फुलोरा अवस्थानंतरची गळती होते जेव्हा फुलं पाकळ्या गळून ती देठासहित गळून पडतात, किंवा ज्वारीचे दाणे पकडलेले असतात, ज्वारीचे दाणे एवढे झालेले असतात तेव्हा ती गळतात, तर काही बोरा एवढी होतात तेव्हा ती गळतात. परंतु आपल्या भागामध्ये पूर्वपरिपक्व फळांची गळती किंवा काढणीपूर्व फळांची गळ ही जास्त विचारात घेतल्या जाते. परंतु आणि शास्त्राच्या दृष्टीने जर विचार केला तर काढणीपूर्व जी फळांची गळ होती हीच फक्त आर्थिक नुकसानकारक असते, कारण ही फळे आपल्याला घ्यावीची असतात, उतरायची असतात, आणि अशा वेळेस जर फळगळ दिसून आली तर निश्चितच आर्थिक नुकसान आपलं होतं. आधीच विशद केल्यामुळे झाडाची पालवी आणि फळगळ हे समीकरण फार पॉझिटिव्ह आहे. जर विचार केला आपण 125 ग्रामचं एक फळ आहे आंबिया बहाराचं, तर अशी 8 फळं एका किलोमध्ये बसतात. तर ही 8 फळे पोसण्याकरता झाडांचे पानांचे परिणामकारक क्षेत्रफळ 2 ते 3 चौरस मीटर इतके असायलाच हवे. म्हणजे 1000 फळे पोसण्याकरता जवळपास तुमचा 5 बाय 5 मीटरचा पूर्ण घेर गोलाकार वडाच्या झाडाप्रमाणे कॅनोपी असणे आवश्यक आहे. परंतु आपल्या बऱ्याच भागामध्ये गोलाकार ही कॅनोपी पालवी आपल्याला दिसून येत नाही. बरेच शेतकरी बांधवांमुळे जेव्हा कलम लावतो शेंडा छाटणी होत नाही. ॲक्युटँगलप्रमाणे म्हणजे एक खोड पद्धत 3 फूटपर्यंत ठेवल्यानंतर ॲक्युटँगलमध्ये जर आपण त्याची कटछाट केली तर ते गोलाकार आपली पालवी तयार होते, ना की उभट झाड वाढणार. उभट जर झाड वाढलं तर पालवी जास्त प्रमाणात होत नाही. त्याचबरोबर 125 ग्रामचं जे फळ विकसित होत असतं आंब्या बहाराचं, त्याला 40 ते 50 हिरवी 1.25 इंची पानाची हिरवी पानंसुद्धा आवश्यक असतात. म्हणजे फळं आणि तुमच्या झाडावरील पालवीचं गुणोत्तर हे सम असलं पाहिजे. जर हे नसेल तर निश्चितच गळ होणार आहे. त्याकरता आपण खालून खत व्यवस्थापन जरी केलं तरी ते पर्याप्त मात्रेमध्ये त्याचं अन्न निर्मिती करण्यासाठी जी पानं पाहिजे ती नसल्यामुळे आपल्याला फळगळ निश्चितच जाणवणार आहे. तर आता आपण बघू शकतो की बुरशीजन्य फळगळ कशी ओळखावी. कारण की तुम्हाला माहीतच आहे की आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो, डॉक्टर आपल्या काही चाचण्या करतो किंवा काही आपल्या लक्षणावरून निदान करून आपल्याला गोळ्या औषध लिहून देत असतो. तर ती लक्षणं अचूक जाणून त्याप्रमाणे जर औषध मिळालं तर तुम्ही लगेच लवकर बरे होतात. तसंच आपल्या झाडामध्ये सुद्धा शेतकरी बंधूंनो, त्यामुळे आपल्या बागेचं निरीक्षण करून आपल्या बागेमध्ये बुरशीची कोणती बुरशी आलेली आहे आणि त्या बुरशीसाठी कोणतं औषध आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे. आणि हेच आजच्या या आपल्या कार्यक्रमाचं खरं सार आहे की हे जाणून जर घेतलं आणि याप्रमाणे जर तुम्ही उपाययोजना केली तर निश्चितच तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळतील, आणि परिणाम मिळाले म्हणजे तुमची फळगळ थांबणार. तर बुरशीजन्यामध्ये सर्वात प्रथम आपल्या इथं जेव्हा मे, जून आणि एक पाऊस पडतो तेव्हा या कोलोट्रायकम बुरशीमुळे आपल्याला फळगळ जाणवते. तर या बुरशीमध्ये काय होतं की देठापासून फळ खाली गळून पडतं, आणि जेव्हा तुम्ही त्याचं निरीक्षण करता तर जिथून हे फळ गळ झालेलं आहे तिथं तपकिरी काळी गोलाकार डाग पडलेले दिसतात, आणि हे गोलाकार डाग असे नाण्याच्या आकाराप्रमाणे वाढत जातात फळावर. जर फळ गळून नाही पडलं आणि झाडावरच लटकून राहिलं तर ती फळं अशी मॉमिफाईड होतात, म्हणजे कडक होतात झाडावरच आणि अशी लटकून राहतात. असे सुद्धा आपल्याला फळं झाडावर दिसून येतात. तर या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे ही बुरशीजन्य म्हणजे कोलोट्रायकम बुरशीमुळे होणारी फळगळ कशी ओळखावी हे जाणून घ्या, आणि त्याप्रमाणेच आपल्याला पुढे औषधांची उपाययोजना बघायची आहे. दुसऱ्या बुरशीजन्य फळगळमध्ये आपण बघू शकता फायटोप्थोरा बुरशीमुळे उद्भवणारी तपकिरी कूज व यामुळे होणारी फळगळ. मागील वर्षी ऑगस्टमध्ये
आपल्या वर्धा, काटोल आणि अचलपूरच्या काही भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात अनुकूल हवामानामुळे ही ब्राऊन रॉट आला होता आणि तो मोसंबीवर सर्वाधिक आला होता. कारण सप्टेंबरमध्येच मोसंबी काढावीशी येते आणि मोसंबीचं फळाचं सालसुद्धा चोपडं झालेलं असते. त्याच्यामुळे याची जास्त फळगळ आपल्याला अनुभवास मिळाली. म्हणून जर सतत 3-4 दिवस पाऊस असेल आणि अपुरा सूर्यप्रकाश असेल आणि अंधार राहत असेल तर याची उपाययोजना करणे आवश्यक आहे. कारण एकदा याची लागण झाली तर मग फळं झाडावर टिकवणे फार जिकरीचं जातं. त्यामुळे ही कशी ओळखायची ते जाणून घ्यावीच. खालच्या भागाची जी फळं आहे तिथून पहिले या फायटोप्थोरा बुरशीचं संक्रमण होतं आणि एकीकडचा भाग हा तपकिरी होतो आणि असा तेल लागल्यासारखा असा हा चट्टा दिसून येतो आणि थोड्या प्रमाणात हा वाढत जातो आणि फळं खाली गळण्यास सुरुवात होते आणि खाली गळल्यानंतर यावर पांढरी बुरशीची वाढसुद्धा झालेली दिसून येते. तिसरी आणि महत्त्वाची म्हणजे डिप्लुडिया बुरशीमुळे होणारी फळगळ. या बुरशीचं संक्रमण फळावर होतं आणि बोटांच्या आकाराप्रमाणे असे डाग याचे खालपर्यंत जातात आणि हातात जर आपण फळ पकडलं तर ते सहज दबतं. म्हणजे नरम असं फळ पडतं, सहज दबल्या जातं. कोणत्याही बोटाने आपण दाबलं तर ते असं दबल्या जातं आणि लेदरीसारखं असं ते फळ झाडावर राहतं. हात लावल्याबरोबर ते तुमच्या हातात येतं. नंतरची जीवाणूजन्य फळगळ आहे. या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे बघा की देठाजवळचं हे फळ नारंगी स्वरूपात होतं किंवा पिवळ्या स्वरूपात होतं आणि खालचं पूर्ण हिरवंच राहतं आणि यामुळेच याला ग्रीनिंग असं समजल्या जातं. म्हणजे पूर्ण हिरवं राहतं आणि अर्धा भाग नारंगी पिवळा होतो. आणि पानांचं जर पाहिलं तर पानांची जी मधली शिरा आहे त्याच्या बाजूला ज्या उपशिरा आहेत त्याच्यात अल्टरनेट बँडिंगप्रमाणे हिरवा पिवळा असा पॅटर्न राहतो. त्याचबरोबर आपण जर फळ उभं चिरलं तर दोन्ही भाग हे समांतर न राहता एक भाग विकसित झालेला असतो तर दुसरा असा सुरकुतलेला असतो. त्यातल्या बियासुद्धा चपट्या राहतात आणि कोमजून गेलेला असतो. याची चवसुद्धा वेगळीच लागते. त्यामुळे ही ग्रीनिंगची फळगळ आपण इथे बघितलेली आहे आणि त्याची लक्षणे कशी आहेत हे सुद्धा जाणून घेतलेले आहे. आधीच सांगितल्याप्रमाणे आपल्या बागेत आलेली लक्षणे आणि त्यानुसार केलेली उपाययोजना ही फार महत्त्वाची आहे. नंतर अन्नद्रव्याची कमतरतासुद्धा दिसून येते आणि आपल्याकडून मिसमॅच होतं की आपल्या बगीच्यामध्ये ग्रीनिंग आलेलं आहे. तर पहिल्या चित्रामध्ये आपण बघू शकता झिंक कमतरतेची लक्षणे. यामध्ये काय झालेलं आहे की मधातली हिरवी शिरा पूर्ण डार्क ग्रीन झालेली आहे, अत्याधिक हिरवी आहे आणि त्याच्या उपशिरासुद्धा ह्या हिरव्या आहेत आणि बाकीचा जो स्पेस आहे तिथे पिवळेपणा आलेला आहे. तर ही शेतकरी बंधूंनो झिंकची कमतरता आहे जी टोकावरच्या पानांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते, आतमध्ये पोट्यामध्ये येत नाही. दुसऱ्या चित्रामध्ये बघू शकता मॅग्नेशियमची कमतरता. मधातली शिरा ही हिरवी राहते आणि डार्क ग्रीन राहते आणि उलटा व्ही आकारात पान पिवळं होत जातं. हे लाल जे आपण ॲरो दाखवलेले त्याप्रमाणे आपण बघू शकता की उलटा व्ही. तर ही मॅग्नेशियमची कमतरता आहे. झिंकची कमतरता जर झाली त्यांनीसुद्धा फळगळ आपल्याला जाणवते. तर ह्या बुरशीजन्य फळगळसाठी कशा उपाययोजना कराव्यात हे महत्त्वाचं आहे. जर आपल्या बागेमध्ये हा रोगकारक राहत असेल तर निश्चितच वारंवार वर्षानुवर्ष आपल्याला ही बुरशी त्रास देणार आहे. त्यामुळे ह्या बागेतून आपल्या ह्या बुरशीचा नायनाट कसा करावा तर पावसाळ्या प्रारंभी झाडावरची सल काढणे गरजेचं आहे आणि यासाठी जी तुम्ही शिकेटर वापरता आहे म्हणजे एका झाडाची जी सल काढलेली आहे त्यानंतर आपल्याला सोडियम हायपोक्लोराईडच्या 2% द्रावणात ती निर्जंतुक करायची आहे किंवा कॉपर ऑक्झीक्लोराईडच्या द्रावणातसुद्धा ती डुबून 2-3 मिनटंच डुबवायची आणि नंतर दुसऱ्या झाडावर सल काढायला जायचं आहे. मग ही सल तुम्ही काढलेली आहे, सल जर काढून तिथेच ठेवली, ती जाळली नाही तर तिथं दुय्यम बीजाणू तयार होऊन पुन्हा हवेत मिसळून आपल्या फळांना आणि फांद्यांना संक्रमण करणार आहे आणि ह्या झाडाचा प्रकोप आपल्या बगीच्यात तसाच राहणार आहे. त्यामुळे सल काढल्यानंतर ती शेताच्या बांध्यावर किंवा उघड्यावर कुठेही न टाकता ती जर जळणाकरता वापरली किंवा तिथे नष्ट केली, त्याची विल्हेवाट लावली तर आवश्यक तुम्हाला पुढचा त्रास निश्चितच कमी जाणवणार. तसंच जी फळं खाली पडलेली आहे ती वाफ्यात तशीच राहू देऊ नये, अन्यथा पुन्हा आपल्या बगीच्यात या रोगाची तीव्रता वाढण्यास मदत होईल. त्यामुळे लागलीच ही फळं काढावीत आणि वाफा स्वच्छ ठेवावा. काढून फळं पुन्हा आपल्याला धुऱ्यावर नेऊन नाही टाकायची आहेत.
धुऱ्यावर सुकं गवत टाकून त्या फळांवर ती आपल्याला जाळायची आहे, जेणेकरून उष्मा होऊन त्या बुरशीची बीजाणू तिथे नष्ट होतील. म्हणजे आपण म्हणतो की पाणी साचलेलं आहे तिथं, मग मच्छरांची पैदास होते आणि मग मच्छर आपल्याला चावतो, मग मलेरिया डेंग्यू सारखे रोग होतात. तशीच ही परिस्थिती इथे येते की आपली बीजाणू हे या फळांवर विकसित असतात आणि तिथंच जर हे आपले रोगकारक राहिले बगीच्यामध्ये, तर निश्चितच वारंवार आपल्याला ते संक्रमण करून त्रास देणार आहे. त्यामुळे ही फळं नष्ट करणे आवश्यक आहे. नाही जाळल्या गेली तर आपल्याला त्यावर बुरशीनाशकाचा फवारासुद्धा आपण मारू शकतो आणि बंदोबस्त या बुरशींचा करू शकतो. तर कोलोट्रायकमची जर फळगळ असली तर यासाठी बोर्डो पेस्ट म्हणजे बोर्डो मिश्रण हे आपण वापरू शकता. बोर्डो मिश्रण हे 0.6% मिश्रणाचं वापरायचं. यासाठी 600 ग्राम कळीचा चुना, 600 ग्राम मोरचूत आणि 100 लिटर पाणी असं प्रमाण घ्यायचं आहे. त्याचबरोबर कॉपर ऑक्झीक्लोराईड 30 ग्राम 10 लिटर पाण्यामध्ये आपण मिसळून वापरू शकता. किंवा नवीन एक औषध आहे अझोस्ट्रोबिन अधिक डायफेनकोनाझॉल, हे मिश्र घटक असलेलं बुरशीनाशक आहे. हे 10 मिली 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून एका अंतराने जुलैपासून तर आपल्या सप्टेंबरपर्यंत 3 फवारण्या आवश्यक आहे. आलटून पालटूनहीसुद्धा या बुरशीनाशकांच्या आपण फवारण्या करू शकता. चांगल्या प्रकारे फवारणी करणे जरुरी आहे. यामध्ये अत्याधिक इतर रसायने न मिसळता ही फवारणी करणे आवश्यक आहे. नंतर ब्राऊन डॉट म्हणजे फाटकथोरा बुरशीमुळे उद्भवणारी तपकीर रूज, या रोगाच्या व्यवस्थापनासाठी फोशिटिलियल 2.5 ग्राम प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी. ही जी आता काही शेतकरी बंधूंना मी बुरशीनाशक सांगितलेली आहे, ही काही संशोधनावर आधारित आहे तर काही लेबल क्लेम आहे. तर फोशिटिलियल हे आपल्याला फवारणी करताना यामध्ये स्टिकरसुद्धा टाकू नये किंवा इतर विद्राव्य खतेसुद्धा मिक्स करू नये. तसेच इतर तत्सम बुरशीनाशकसुद्धा मिश्रणामध्ये टाकू नये. आपल्याला जर चांगला परिणाम याचा पाहायचा असेल, घ्यायचा असेल तर सिंगल म्हणजे फक्त फोशिटिलियलचीच फवारणी करणी आहे. आणि फवारणी करताना एक हात आपल्याला आपल्या वाफ्यामध्ये सुद्धा मारायचा आहे, म्हणजे जमिनीमधील असलेली ही बीज फळे फाटकथोराची नष्ट होण्यास मदत होते. तिसरी बॉट्रोडिप्लोडिया या फळावर कूज असल्यास आपण बेंझिमिडाझॉल या वर्गातील बुरशीनाशके वापरू शकता. याकरता थायपनेट मिथिल किंवा कार्बनडेन्झिम अधिक मँकोजेब हे मिश्र घटक असलेले बुरशीनाशके यावर चालतात. या दोन्ही बुरशीनाशकावर आता थोडी बंदी आलेली आहे, तर यावर्षी आपण वापरू शकता. पुढच्या वर्षीपासून आपल्याला मिळणार नाही आहे. हे संशोधनावरचे आधारित बुरशीनाशक आहे, लेबल क्लेम नाही. यानंतर ग्रीनिंगमुळे जी फळगळ होते याच्या व्यवस्थापनासाठी काय करावं, तर सिट्रसशिला या किडीमुळे हा रोग पसरतो. त्यामुळे नवीन नवती आल्यावर जेव्हा या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो तेव्हा आंतरप्रवाही कीटकनाशक जसे डायमिथोएट आहे, इमिडाक्लोप्रिड आहे यांचा वापर करून त्या किडीचा बंदोबस्त करणं आवश्यक आहे. आणि स्फुरदयुक्त खताची मात्रा वाढवून या खतासोबत झिंक सल्फेट 200 ग्राम, फेरस सल्फेट 200 ग्राम, बोरॅक्स 200 ग्राम मातीत मिसळून द्यावे, जेणेकरून रोगाप्रती प्रतिकारक्षमता झाडामध्ये वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर शक्य असल्यास झाडावर 05234 या पाण्यात मिसळणाऱ्या विद्राव्य खताची 1 किलो अधिक टेट्रासायक्लिन 60 ग्राम 100 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. अशा 20 दिवसाच्या अंतराने 2 फवारण्या करणे आवश्यक आहे. या प्रकारे आज शेतकरी बंधूंना आपण माहिती जाणून घेतली आहे की बुरशीमुळे होणारी किंवा जीवाणूजन्य ग्रीनिंगमुळे होणारी फळगळ कशी असते, त्यांची लक्षणे कशी असतात आणि लक्षणानुसार आपल्याला आपल्या बागेमध्ये व्यवस्थापन करायचं आहे. अशा प्रकारे जर आपण रोगाची बुरशी जाणून त्याप्रमाणे ते औषध वापरलं तर निश्चितच आपल्याला चांगले परिणाम मिळून आपल्याला फळगळपासून जे होणारे नुकसान आहे ते टाळता येईल. धन्यवाद.